महाराज म्हणतात एकाएकी केला मिराशीचा धनी. गाडे मामा गेलेत आणि त्यांची जी मिरास आहे, त्यांची जी वतनदारी आहे ती त्यांच्या मुलांकडे आली. आणि म्हणून आता त्यांच्या चारही मुलांनी पांडुरंगाच्या समोर उभं राहून एवढंच म्हणायचं आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलाचे माझ्या वडिलाचे माझ्या वडिलाचे हो 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 विलासी गा देवा हो माझ्या वडिलाचे विलासी गा देवा माझ्या वडिलाचे हो 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 माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पुढे सरका माऊली, पुढे या. संजू भाऊ सगळ्यांना घेऊन पुढे या, इथपर्यंत या. नाना या पुढे, सगळे पुढे या. पाठीमागे लोक उन्हात उभे राहिले, त्यांना जागा होईना बसायला. मंडप थोडा मोठा द्यायला पाहिजे होता अजून. विठ्ठल 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 अभंग फार गोड आहे. जगद्गुरु तुकोबारांचं हे कीर्तन नैमित्तिक आहे. म्हणून मामा हां सरका पुढे, पुढे सरका. माऊली तुम्हाला सगळ्यांना नम्र प्रार्थना आहे, पुढे सरका. पाठीमागून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, त्याच्यामुळे पुढे भरपूर जागा आहे. या पुढे या. आपल्या एकजुटीचा निकाल लागलेला आहे. आता तुम्ही पुन्हा ती एकजूट निकालात काढू नका. पुढे सरका सगळे. विठ्ठल 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 पाठीमाग रस्त्यावर उभे असलेले बसून घ्या. आता रस्त्यावर कोणी उभं राहू नका, बसून घ्या. 15 मिनिटात कीर्तन संपणार आहे, तेव्हा सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. एक लक्षात घ्यायचं आहे,
आपल्याला आपल्या परंपरेचं म्हणा, आपल्या संस्कृतीचं म्हणा किंवा आपल्या वतनदारीचं संरक्षण करता आलं पाहिजे. पहिली महत्त्वाची गोष्ट. संरक्षण झालं की त्या संस्कृतीचं संवर्धन करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जिथं संवर्धन झालं ती पुढच्या पिढीकडे संक्रमित करता आली पाहिजे. हे 3 सकार जीवनात लक्षात ठेवावेत. पहिलं संरक्षण, दुसरं संवर्धन आणि तिसरं संक्रमण. उदाहरणार्थ, मामा इथं जेव्हा आले, मामांना किती जमीन होती नाही माहिती? 4 एकर जमीन होती. मामांनी ती जमीन विकली नाही. कितीही अडचणी समस्या आल्या तरी विकली नाही. ती जमीन त्यांनी राखून ठेवली. म्हणजे त्या जमिनीचं काय केलं? त्यांनी संरक्षण केलं. वडिलोपार्जित जमिनीचं संरक्षण केलं. एक. दुसरी गोष्ट, नुसतं 4 एकरचं संरक्षण करून ते थांबले नाही, पुन्हा त्या 4 एकरमध्ये अजून जमीन घेऊन वाढवली. म्हणजे तिचं काय केलं? संवर्धन केलं. बरोबर ना कृष्णाभाऊ? जमिनीचं संवर्धन केलं. म्हणजे पहिलं संरक्षण करता आलं पाहिजे, दुसरं संवर्धन करता आलं पाहिजे. या दोनही गोष्टी मामांनी केल्या. आणि केवळ संवर्धन करून भागत नाही, तर आपल्या वडिलांची वतनदारी आहे तिचं संरक्षण करा, संवर्धन करा. आणि संवर्धन केल्यानंतर पुढच्या पिढीकडे अतिशय नम्रपणाने संक्रमित करा. म्हणजे पुढचा वारसदार त्या मालमत्तेला द्या. या 3 गोष्टी महत्त्वाच्या. जसं संसारामध्ये तसं परमार्थामध्ये देखील. तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची, हे भांडण आहे, देवाशी भांडलेले तुकोबाराय. भांडणाचे अनेक अभंग आहेत, त्यापैकी एक. आता भांडायला पण भांडवल लागतं ना. समजा पखवाज वाजवायचं आहे, त्याला पण भांडवल लागतं. बोल माहीत असावे लागतात, पाठ करावे लागतात, नंतर ते बसवावे लागतात. बसवल्यावर त्याची योग्य उपाययोजना करावी लागते. कुठं कोणता चक्रधार वाजवायचा, काय वाजवायचं, बरोबर ना? म्हणजे नुसतं भांडवल असून चालत नाही, ते योग्य ठिकाणी वापरता आलं पाहिजे. म्हणजे मृदंग वाजवायचं तरी भांडवल लागतं, बरोबर? तुमची दूध डेअरी आहे, तुम्हाला भांडवल लागतं ना. तुमचं हे दुकान, किराणा दुकान नाही, ते आपलं हार्डवेअरचं दुकान, त्याला पण भांडवल लागतं. तुम्ही उपसरपंच आहे, त्याला पण भांडवल लागतं. सगळ्यात मोठं भांडवल लागतं तोंड भांडवल. ज्याच्याकडे जे ते आहे तर मग व्यवस्थित सगळं हँडल करू शकतो. सिस्टीमवाले रिनाकांत दादा, त्यांनाही भांडवल लागतं. तुम्ही म्हणाल एकच धंदा बिगर भांडवली आहे, कीर्तनकाराचा. आम्हाला पण भांडवल लागतं ना. धोतर, नेहरू, फेटा, हे नाही, हे तर घालावंच लागणार आहे. हे भांडवल नाही. आम्हाला पण काहीतरी 8-10 वर्ष आळंदीत घासावीच लागले ना, तेव्हा ते भांडवलच आहे ना आमचं. तसं भांडण करायचं म्हटलं तरी जवळ भांडवल लागतं. ज्याला भांडायचं आहे त्याच्याकडे सगळ्यात मोठं भांडवल लागतं. कोणतं? त्याला शिव्या देता आल्या पाहिजे, बरोबर ना? काय देता आलं पाहिजे? त्याला शिव्या देता आल्या पाहिजे. भांडण तसं वाईट नाही, चांगलं आहे. तुम्हाला सांगतो, भांडण करणं वाईट गोष्ट नाही. चोपदार महाराज वाईट आहे? नाही, एकदम चांगली गोष्ट आहे भांडण करणं. तुम्हाला काय वाटतं चोपदार? भांडण करणं वाईट आहे, चांगलं आहे? चांगलं आहे. मग आपल्या बाजू महाराज, तुम्ही अख्खे विरोधात गेले तरी हे 2 जण माझ्या बाजू नाही, लक्षात ठेवा. आणि स्टेजवर तसंच बहुमत होऊ शकतं आमचं. म्हणजे भांडण करणं चांगलं आहे. काय आप्पा, काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे, चांगलं आहे. का चांगलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. वाईट काय नाही भांडण करण्यामध्ये, लक्षात ठेवा. गावठी गाई किती लोकांकडे? वरती हात करा बरं. टाळी वाजवा यांच्या सगळ्यासाठी, जोरदार टाळी वाजवा. बाकीचे वाजवा ना, खाली बसलेले. तुम्हाला वाजवायचे तर जर चांगले वाजवा, नाही तर विनाकारण अशा टाळ्या वाजू नका. तुम्हाला सांगतो हां, वाजवायचे सगळ्यांनी वाजवा. आणि मग आता जर्सी गाईला वासरू सोडावं लागतं तरच ती पाना सोडते, बरोबर ना? म्हणजे जागे तुम्ही जर्सीला वासरू सोडल्याशिवाय पाना सोडते. तिचं वासरू दुसऱ्या दिवशी अब्दुलबाई घेऊन जातात महाराज, ते काही ठेवत नाही इथं. पण गावरान गाय जी असते तिला वासरू सोडल्याशिवाय पाना सुटत नाही. बरं, ते वासरू सोडल्यावर प्रेमाने पितं का? हो संदीपराव, वासरू जर सोडलं गावठी गाईचं, ते प्यायला लागलं तर ते प्रेमाने पितं का? मग काय करतं? ते डुसण्या मारितात, डुसण्या. हां, पण मला सांगा, त्या वासरानं डुसण्या मारल्यावर किती गायांनी वासराला लात मारली? बरं, काय करते गाय? लात मारते का अजून पाना सोडते? बोला शेतकरी,
अजून काय करते? तुकोबारायांचं देवाशी भांडण असं आहे. तुकोबाराय या अभंगांतून डुसण्या मारतायत देवाला. काय मारतायत? डुसण्या कशासाठी माहिती आहे का? देवानं अजून तुकाराम महाराजांवर प्रेम करावं म्हणून डुसण्या आहेत, दुसरं काही कारण नाही. अध्यात्मातलं भांडण असं असतं. माऊली हेच सांगतात. माऊली म्हणतात, तान्हयाचे लागता झटे. झटे म्हणजे डुसण्या. तान्हे वासराच्या किंवा तान्ह्या बाळाच्या ज्यावेळी आईच्या गाईच्या स्तनाला डुसण्या लागतात ना, अधिकची पान्हा फुटे, अजून पान्हा फुटतो. आणि रोष आहे. जर एखाद्या प्रिय व्यक्तीचा राग येत असेल तर समजा तुमचं प्रेम कमी होणार नाही. जर खरोखर आतून प्रेम असेल त्या व्यक्तीवर, खरोखर हृदयापासून प्रेम करत असेल आणि त्या व्यक्तीवर जर तुम्ही रागावलात किंवा ती व्यक्ती तुमच्यावर रागावली तर तुमचं प्रेम कमी होत नाही, उलट रागामुळे प्रेम दुप्पट वाढत असतं. लक्षात ठेवा. रोषे प्रेम दुनमटे पढियंतयाचे. हे भांडण आहे तुकोबाराय आणि भगवंत यांच्यामधलं. जनाबाईनं पण भांडण केलं ना. काय शेलक्या शिव्यांमध्ये देवाचं स्वागत केलेलं आहे. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, विडा सावित्री चुळाले आली, तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुणी अंगणी शिव्या देती दासी जनी. लक्षात ठेवा. जनाबाईनं सुद्धा देवाला शिव्या दिल्या. आणि खरा भांडखोर त्यालाच म्हणता येतं. 10 मिनिट पुन्हा शिवी रिपटणी झाली पाहिजे, पुन्हा रिपीट. माऊली तर तुम्ही भांडणं करा, नाही तर करू नका. तुम्हाला खरं सांगतो, कमीत कमी तुमच्या 100 शिव्या पाठ असल्या पाहिजे. किती? बोला ना, किती शिव्या पाठ असल्या पाहिजे? हे माता भगिनींना माहिती. किती? मेला, रानकीचा, लोतपाडा, कुठून शब्द आणले काय माहिती सगळे. 100 शिव्या नॉन स्टॉप देता येतील, त्याला भांडण सम्राट पुरस्कार देण्यात येईल. लक्षात ठेवा. मग असा भांडखोर असला पाहिजे. तुकाराम महाराज असेच भांडले देवाशी. हा त्या भांडण प्रकरणात अनेक अभंग आहे, त्यातला एक अभंग आहे हा. आणि देवाशी भांडतायत. भांडायचं कारण काय? तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आषाढी वारीला. आणि आषाढी वारीला गेल्यानंतर सगळ्यांची दर्शनं झाली. तुकोबाराय निवांत आपलं. आता आपल्याला घाई असते. आपण ते भोग्याला शिवून जसं पळत पळत येतो, आपण ते नाही का लहान पोरं खेळ खेळतात त्याला शिवून यायचं, तसं आपण इथून जातो आणि पंढरपूरला शिवून रिटर्न निघून येतो. आपण काय पौर्णिमेपर्यंत थांबत नाही. पण तुकोबाराय म्हणाले सगळ्यांचे दर्शन होऊ द्या, मग मी जातो. आणि सगळ्यांचे दर्शनं झाल्यानंतर तुकोबाराय गेले, पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश केला. तशी पांडुरंगाची मान खाली झाली. लक्षात ठेवा. ज्याच्यावर आपण उपकार केलेले असतात ना, तो कधीच मान वर काढून चालू शकत नाही. पांडुरंग परमात्म्यावर तुकाराम महाराजांचे उपकार होते आणि एका पिढीचे उपकार नव्हते. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. वडिलांची म्हणजे विश्वंभर बाबांपासून. हा मांसवंशानं विचार केला तर, आणि विद्यावंशानं विचार केला तर कृतयुगापासून, सत्ययुगापासून, भक्त प्रल्हादापासून जगद्गुरु तुकोबारायांचे देवावर उपकार होते. एवढी सेवा केली पण तुकोबारायांनी देवाला काहीच मागितलं नव्हतं. एक हिंदी कवी आहेत, ते फार गोड म्हणतात, रहिमन नावाचे कवी. ते म्हणतात, रहिमन वो नरमर चुके जो कही मागणे जाय. ते माणसं मेलेले आहेत जे हात पुढे करतात. कही मागणे जाय, कुणाला मागतात ना, अजून द्या आम्हाला, अजून द्या, अजून द्या, असं जे म्हणतात ना, ते जिवंत शरीर असतं त्यांचं, पण ते जिवंतपणे मेलेले. स्वाभिमान गहाण टाकण्याची गोष्ट आहे महाराज. स्वतः करता, स्वार्था करता काही मागणं, समाज कल्याणाकरता जर तुम्ही काही मागत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण स्वतःच्या स्वार्थाकरता जर तुम्ही मागायला गेलात तर मग मात्र तुम्ही जिवंत नाही, तुम्ही स्वाभिमान गहाण टाकला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवावी. आत्ताच्या सगळ्या साधू संतांनी असे हात केले, असे हात करून फोटो जरी काढले तरी पण कुणाला तो आशीर्वाद लागू पडतो का? कृष्णाभाऊ नाही. आणि एखाद्याला शाप दिला, आता मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही मरा सगळे, मग दिला समजा बरं का, हे खरोखर नाही आहे, नाही तर म्हणसाल तुम्ही आम्हाला शाप द्यायला आले काय. समजा दिला शाप, तर माझा शाप लागू पडेल का? तुम्ही बसल्या बसल्या मनात तुमच्या एक म्हण आली लगेच, बोला. हां, काय अभ्यासू लोक आहे राव. हां, माझं कसं काय ओळखलं तुम्ही? वाह, मानलं तुम्हाला कावळ्याच्या शापाना, म्हणजे मी झालो कावळा आता. हां, माझा बसल्या बसल्या कावळा केला तुम्ही, धन्यवाद त्याबद्दल. असो, कावळ्याच्या शापानं चोपदार गाय मरत नाही म्हणतात ना. माझ्या शापानं मी असा हात केला तर काय होणार आहे बरं? होईल काय? काहीच होऊ शकत नाही तुमचा.
का होऊ शकत नाही माहिती आहे का? कारण माझा हात नेहमी असा असतो, त्याच्यामुळे मी असा हात केला तर कुणी कल्याणही होऊ शकत नाही, कोणाचं वाटोळं पण होऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंस होते, झोपेत एका जणाने हातामध्ये 10 रुपये ठेवले होते, तो झोपेतच उलटा हात झाला होता त्यांचा, झोपेत होते तरी. आणि आमचे जर कायमच असे हात असतील तर आम्ही लोकांना ऋणी करू शकत नाही, आपल्यावर तर देवाला कसं ऋणी करू शकतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीमागच्या 7 पिढ्यांनी जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंगाला ऋणी केलं होतं. सगळ्यांनी सेवा केली पण मागितलं काहीच नाही, देवानं खाली मान घातली. महाराज एका अभंगामध्ये गोड वर्णन करतात. माणी भक्तांचे उपकार ऋणिया म्हणवी निरंतर, केला निर्गुणी आकार कीर्ती मुखे वर्णित. ऋणिया म्हणवी निरंतर, हा केला निर्गुणी आकार कीर्ती मुख वर्णी. तुकोबारायांचे उपकार मानून खाली भोंड घालून पांडुरंग परमात्मा उभे आहेत. जगाचा बाप मालक पंढरपूरला. पांडुरंग परमात्मा तुकोबाराय जवळ गेले. देवा वर पाय पांडू. आता भांडायचाच अभंग आहे ना, मग इथं काय देवा वर बघ असं म्हणशील का? मग ए पांडुरंगा इकडे बघ. देव काय महाराज काय बरं आहे ना, बरं चाललं ना, बरं आहे. का बरं चेहरा सुकला देवा तुझा, मान खाली घातली, काय कारण आहे? हे बघा तुकाराम महाराज, भक्त प्रल्हादापासून पाहतोय, तुमच्या मांस वंशानं विश्वंभर बाबापासून पाहतोय. सगळ्यांनी माझी एवढी सेवा केली, त्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर झालं आहे, म्हणून माझी मान खाली आहे आणि म्हणून मी खाली पाहतो, म्हणून नाराज आहे. मग याच्यातून काय मार्ग काढता येईल? काय नाही, एकच मार्ग आहे, तुम्ही माझ्याकडे ते काहीतरी मागून घ्या, मी तुम्हाला तुम्ही जे मागाल ना ते द्यायला तयार आहे. 100 कोटी मॅनेज करायचं का? महाराज जरांगे पाटलामध्ये तुकाराम महाराजच अवतरला होता. महाराज लक्षात हटलंच नाही, गडी घेऊनच आला आहे का नाही. पहिल्यांदा पाटलाचं काम केलं, विठ्ठल 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 विठ्ठल. नाही तर पाटलांची हयात नेऊन गेली, पाटलांची तंगडी ओढण्यात. महाराज खरं सांगतो मी तुम्हाला, हां एक पाटील पुढं चालला का मागच्याने लगेच आसडायचा आहे का नाही, बरोबर ना? हां पण ह्यावेळेस तसं नाही घडलं. ज्यानं आरक्षण दिलं तो पण पाटीलच आहे. कोण? शिंदे पाटील. आणि जो मागे हटला नाही शिंदे पाटील, हे संदीपराव शिंदे आहे का नाही. शेवटी शिंदे जोरात आहे महाराज, काही बोलू शकत नाही. मी जरी खरात असलो तरी शिंदे जोरात आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि ते जरांगे महाराज, त्यांच्या नावातच त्यांचं वर्णन केलेलं आहे, जरा अंगे. हां किती अंग आहे त्यांचं? जरा 35 किलो आहे का नाही. पण पंतप्रधानांनी विचारलं दिल्लीमध्ये, हे जरांगे पाटील कोण आहे? हां मेरे भाई और बहनों, ये जरांगे पाटील कौन है? एकटा निघाला का कोट्यवधी जनतासोबत. आम्ही सप्त्याला सांगू वैतागलो, भाकरी घेऊन या. कुणी भाकरी द्या. जरांगे पाटील निघाला, लोकांनी 10 पोत्याच्या भाकरी करून आणली एका गावातून. लोकांना वाटलं काय सामर्थ्य महाराज. हे केव्हा होतं माहिती आहे? केव्हा देव सखा जरी आणि जगावं घे कृपा करी, त्या माणसानं उपकार केलाय तुमच्या आमच्यावर, लक्षात ठेवा. हां आज जर तो माणूस आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्याला खाली मान घालावी लागणार त्याच्यासमोर. जो उपकार करतो ना, गाढे मामा तसेच होते, उपकारी जीवन होतं, लक्षात ठेवा. जो उपकार करतो ना तो कधी न्यूनगंड बाळगत नाही, पण ज्याच्यावर उपकार केला तो खाली मान घालून पाहतो. तुकाराम महाराजांनी काही मागितलं नाही महाराज, काहीच मागितलं नाही देवाकडे. आणि आज म्हणायला लागले, देव तुम्हाला जर माझं हे पाहवत नसेल तर माझ्याकडे काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणाले, मी काही मागणार तुमच्याकडे, कारण भक्त प्रल्हादानं मागितलं तुमच्याकडे नाही. बरं उद्धवानं मागितलं तुमच्याकडे नाही. मग मी तुम्हाला विचारतो, नामदेव महाराजांनी काही मागितलं का तुमच्याकडे? म्हणे नाही. मग माझ्या वडिलांनीच जर काही मागितलं नाही तर
तर मी त्यांची रीत जी आहे ती केवळ रीत पाळत नाही तर ती जाणतो. माझ्या वडिलांची मिराशी वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत हे वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत माहीत असून फायदा नाही, ती जाणता आली पाहिजे, जाणली पाहिजे माझ्या वडिलांची काय रीत होते. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वडिलांची रीत आहे काही मागणे आम्हा अनुचित. आमच्यासाठी ते अनुचित आहे. देवा तुझ्याकडे काही मागणार नाही आम्ही. खरंच तुकाराम महाराज काही मागणार नाही, सांगितलं नाही मागणार. मग देवाचा पारा चढला महाराज आणि पांडुरंग परमात्मा म्हणाला माझ्याकडे काही मागायचं नाही ना, निघा बाहेर मंदिराच्या. माझ्या अजिबात माझ्या मंदिरात पाऊल ठेवायचं नाही, चला निघा. एक मिनिट सुद्धा इथे थांबा, निघा. तुकाराम महाराज म्हणाले पांडू पाटलाशी पंगा पाहतोच तुझ्याकडे थांब म्हणे. पाटील होते ना तुकाराम महाराज. बरे देवा कुणबी केलो नाहीतरी असतो दंभीची मुलं. तुकाराम महाराजांनी जे धोतरवरती खोचलं आणि पटका होता फेटा तर होताच असा कमराला, तेव्हापासून कंबर बांधायची सुरुवात झाली. लागला कसून कंबर कसून. आणि पांडुरंगाला म्हणाले पांड्या काय म्हटलं तू, काय म्हणलं, निघ निघ म्हणतो, निघ म्हणतो. तुझ्या बापाचे ठेवे काय मंदिर म्हणजे. मग पांडुरंग आईस्क्रीम. मग तू का बरं कुणाच्या बापाची ठेवे, आपल्या बापाची ठेवे. माझ्या वडिलांची मिरासिका देवा. तुझ्या बापाची ठेव नाहीये, माझ्या वडिलांची मिरासिका. मिरास म्हणजे संपत्ती, मिरास म्हणजे वतनदारी. तुझ्या चरणाची सेवा करणं ही माझ्या बापाची मालकी आहे. म्हणून जे भांडणं करतात ना कोर्टामध्ये, आमचे राजू पाटील आले का नाही, त्यांना सगळे कायदे माहिती आहे महाराज की नाही. तुकाराम महाराजांना सुद्धा कायदा कानून कुळ कायदा सगळा माहीत होता. म्हणून या अभंगात कायद्याची भाषा बोलली, प्रेमाची भाषा नाही आहे. भांडणामध्ये कधी प्रेमाची भाषा नसते, भांडणामध्ये कायद्याची भाषा असते. कायदा सांगितला माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्मा म्हणाले आता तुमच्या वडिलांची मिरास ये, माझ्या पायाची सेवा करणं ठीक आहे मान्य आहे आम्हाला, पण एक मिनटं ऐका ना, माझ्या पायाजवळ असं नेमकं काय बरं, काय माझ्या पायाजवळ, काय देवाच्या चरणाजवळ. विठ्ठल 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 तुकाराम महाराज म्हणे तुझ्या पायाजवळ काय, तुझे पायी सुख सर्व आगे हो, तुझे पायी सुख सर्व आगे. सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे. हे तुका म्हणे कधी न मगानी ग, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणतात तुझ्या पायाजवळ माझं सर्व सुख आहे. म्हणून तुझी चरणसेवा. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, ही चरणसेवा आता संतांनाच देवाचे पाय आवडतात असं नाही, स्वतः देवाला सुद्धा देवाचे पाय आवडतात. म्हणून करारविंदे न पदारविंदम वर्णन केलेलं आहे. ज्यावेळी सृष्टीचा प्रलय झाला, सगळी सृष्टी भगवंतानं नष्ट केली आणि शेवटी 7 समुद्र एकत्रित झाले आणि त्या 7 समुद्राच्या पाण्यामध्ये एका कमळाच्या पाण्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा पोहडलेले होते. आणि काय करत होते ते, काय करत होते, त्यांच्या मुद्रेचं वर्णन केलेलं आहे. कशी मुद्रा होती, स्वतःच्याच पायाचा अंगठा घेतला आणि स्वतः चोखायला लागले, तुझे पायी सुख. खरं आहे ना कृष्णा भाऊ, देवानं स्वतःच्याच पायाचा अंगठा घेतला आणि तोंडात. तेव्हापासून हे आपले पण पोरं आहेत ना, हे जन्माला आले असे उतानी पडायला लागले की ते त्यांच्याच पायाचा अंगठा घेतात आणि त्यांच्याच तोंडात घालतात. आता हे काय आजपासून नाही आहे, हे कृष्णापासून चालत आलेली परंपरा ही सगळी, लक्षात ठेवा.
भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना. म्हणून तुझ्या चरणाची सेवा माझ्या वडिलांची मिरासी आहे. आज गाढे मामा म्हणजे कचेश्वर मामा, सोपान काका ही सगळी मंडळी हेच म्हणत असतील की गाढे मामांनी पांडुरंगाची सेवा केली. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे काय सहज सहज मिळाली का आम्हाला ही चरण सेवा? नाही, याच्याकरता काय काय करावं लागलं. उपवास पारणे राखीला दानवता. उपवास पारणे राखीला दानवता. उपवास पारणे राखीला दानवता. उपवास पारणे राखीला दानवता. हे केला भोग केला भोग उपवास पारणे राखीला दानवता. उपवास पारणे राखीला दानवता. केला भोग वटा केला भोगवता केला भोगवता उपवास पारणे राखीला दानवता. उपवास पारणे राखीला दानवता. महाराज म्हणतात उपवास पारणे राखीला दारवंठा केला भोगवटा आम्हा लागी. ही जी चरण सेवा देवा तुझी आम्हाला मिळालेली आहे ही काय फुकट मिळालेली नाही. त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागलं? उपवास करावे लागले. कधी कधी पारणे म्हणजे द्वादशीचं पारणं सोडतो ना, म्हणजे कधी कधी आम्हाला भोजन मिळालं तर कधी कधी उपवाशी राहून ही सेवा आमच्या बापजादेंनी केली. म्हणून ती परंपरा माझ्याकडे आली. आणि तू मला म्हणतोय की मंदिरातून बाहेर निघ, दूर जा, हे शक्य नाही. उपवास पारणे राखीला दारवंठा. 22 जानेवारीला श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. सगळ्या भारतानं आनंदोत्सव साजरा केला. पण उदय भाऊ, ही प्राणप्रतिष्ठा होण्याकरता आणि हा आनंदोत्सव आम्हाला भोगण्याकरता इथून पाठीमागच्या कमीत कमी 15 ते 20 पिढ्यांनी उपवास पारणे राखीला दारवंठा लक्षात ठेवा. त्या खपल्या तेव्हा आपल्याला हा उत्सव साजरा करता आला. तेव्हा उत्सव साजरा करता आला. आपण केलं म्हणजे एखादा दगड 9व्या टोल्याला फुटतो म्हणजे 9वाच टोला महत्त्वाचा असतो का? पाठीमागचे 8 काय सोडून द्यायचे असतात का? नाही. पाठीमागच्या 8 टोल्यांचं देखील सहकार्य त्या 9व्या टोल्याला असतं. म्हणून 9व्या टोल्याला दगड फुटतो ना. म्हणून 1500 म्हणून साधू संतांनी महिलांनी, एक महिला होती जयराज कुमारी, त्या महिलेनं हुमायूच्या विरोधात आक्रमण बोलून 3000 महिला, लढाऊ महिला तयार केल्या आणि बाबरी पाडण्याकरता ती गेली होती. हुमायूच्या काळामध्ये एक राजा होता बाबराचा मीर बाकी म्हणून सरदार, ज्यावेळी आक्रमण करू गेला त्यावेळी श्यामानंद नावाचे महाराज होते, तिथे संन्यासी महाराज होते. त्या संन्यासी महाराजांनी स्वतःचा प्राण वेचले आणि मंदिराचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण 4.5 लाख सैन्यापुढे काही चाललं नाही. त्यांची शिरकलम करण्यात आली आणि रक्ताच्या थारोळ्यात ती सगळी मंडळी तिथं पडली. त्याच काळामध्ये बिटीचे राजे होते बद्रीनारायण म्हणून. त्यांना कळालं की बाबर राम मंदिरावर चाल करून येतोय. त्यावेळी 1,74,000 सैन्य घेऊन बिटीचे राजे बद्रीनारायण चाल करून गेले बाबराला. बाबराचा सामना करण्याकरता 70 दिवस युद्ध चाललं. पण 1,74,000 लोकांची शिरकलम करण्यात आली. चारही बाजूनी राम मंदिराच्या जे कुशानं बांधलं होतं, कुशाने, कुश कोण? रामाचा पुत्र लवकुश, त्यातला कुश. आणि विक्रमादित्यानं जीर्णोद्धार ज्या मंदिराचा केला होता, इतकं भक्कम मंदिर होतं की चारही बाजूनी तोफा लावाव्या लागल्या, तोफा डागल्या आणि मग ते मंदिर पडलं. पण मग दुसऱ्या विटा तयार होत्या मस्जिद उभारण्याकरता. मस्जिदीकरता ज्या विटा वापरल्या त्या विटांना पाणी नाही वापरलं, लाखो हिंदूंचं रक्त सांडलेलं होतं. त्या रक्तामध्ये ती मस्जिद उभी करण्यात आली. इतका रक्तरंजित भयानक इतिहास आहे. क्रूर कर्मा होता उझबेकिस्तानमधून आलेला तो बाबर. हां,
क्रूर कर्मा औरंगजेबाच्या काळामध्ये ऋषभदेव हे देखील अयोध्येतच जन्माला आले होते. जैनांची पहिली तीर्थंकर, जैनांची मंदिरं होती, बौद्धांचे बौद्ध विहार होते, हिंदूंची शेकडो मंदिरं होती अयोध्येमध्ये शरयूच्या तीरावर. ही सगळी मंदिरं पाडण्यात आली आणि फक्त इस्लाम केंद्र म्हणून इकडं बघितलं जाईल म्हणून जे जे आडवे येतील त्यांना कापण्यात आलं. हिंदू महिलांचे शिर कलम करण्यात आले, स्तन कापले गेले, लहान लहान मुलांचे गळे चिरण्यात आले आणि रक्तानं माखलेली अयोध्या त्या काळातल्या चिमटाधारी संन्याशांनी पाहिली आणि ते म्हणाले माझ्या रामाच्या भूमीमध्ये रक्ताची भूमिका हे आम्हाला सहन होणार नाही. म्हणून त्या काळातले श्याम सुंदर महाराज यांनी 60,000 सैन्य भगव्या संन्याशांचं तयार केलं आणि हे भगवा चिमटाधारी संन्याशी त्यांना माहीत होतं आपला पाडा होणार, आपल्याला मरावं लागणार, आपले शिर कलम होणार, पण घरी बसून गंजून मरण्यापेक्षा हा देह झिजून मेला तर बेहत्तर. महाराज हे सगळे संन्याशी चाल करून गेले औरंगजेबावर आणि फक्त 5 दिवसामध्ये सगळ्या संन्याशांना कापलं गेलं. पुन्हा एकदा अयोध्या रक्तानं माखली. 76 वेळा युद्ध झालेलं आहे राम मंदिर होण्याकरता. किती वेळा? 76 वेळा. आणि 76वी लढाई ती आपण जिंकली. 6 डिसेंबर 1992ला बाबरी पाडली, बरोबर ना उदय भाऊ? हां. आणि आपल्या महाराष्ट्रातले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांनी ते स्वतःकडे श्रेय घेतलं. माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी पाडली असेल तर मला त्याचा अभिमानी म्हणाले. हां. आणि नुसती बाबरी पाडली नाही, बाबरी पडल्यानंतर त्या काळातलं, मी राजकीय बोलत नाही, तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, पण जो इतिहास आहे मी तो तुम्हाला सांगतो. त्या काळातलं जे सरकार होतं त्या सरकारने 2 जण कोठारी बंधूवरती चढले होते. लाठ्या काठ्यांनी बाबरीचा ढाचा कोसळवला क्षणार्धात. आणि जेव्हा भजनात येऊन बसले कोठारी बंधू हनुमानगढीमध्ये, त्या तत्कालीन केंद्र सरकारनं सांगितलं ज्यांनी पहिला हातोडा बाबरीवर चालवला त्यांच्या गोळ्या घाला आणि भजनात बसलेल्या कोठारी बंधूंवर गोळ्या घालून त्यांना मारून टाकण्यात आलं. महाराज हां. सर्वधर्म समभाव आपल्याला मान्य आहे. भारत हा सेक्युलर देश आहे, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, पण सर्वधर्म समभाव फक्त हिंदूंनीच पाळावा असं बंधने का हो मायबाप मला सांगा? आपणच पाळलं पाहिजे. बऱ्याच अंशी काही चांगले मुस्लिम बांधव देखील आपल्याला पाहायला भेटतात. 22 जानेवारीला वावीच्या आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलं की आम्ही मांसाहार करणार नाही आणि मांस विकणार नाही 22 जानेवारीला. हे मुस्लिम बांधवांचं पाऊल कौतुकास्पद आहे, लक्षात ठेवा. स्वागतच केलं पाहिजे अशा वेळी आपण अशा लोकांचं. पण धर्मांध होऊन कट्टरता निर्माण करून समाजामध्ये जर तुम्ही क्रूरता प्रसरत असाल, आमच्या लेकीबाळींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय होतं तेच होतं. शिवाजी महाराजांची सख्खी चुलती पंचवटीला धुणं धुवायला गेली, मुघलांनी उचलून नेली, तिकडेच बलात्कार केला आणि संपवली, पुन्हा घरी आली नाही. जहागीरदाराच्या घरातल्या बायांची अशी परिस्थिती होती, तेव्हा तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या घरातलं काय होतं? हां. म्हणून एक लक्षात ठेवा, कुणाच्या धर्माला आपल्याला नाव ठेवायचं नाही, कुणाचा तिरस्कार करायचा नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही. पण भगव्याचा विषय येईल आणि रामाचा विषय येईल त्यावेळी आपण जातीपाती बाजूला ठेवून हिंदू धर्माकरता संघटित झालं पाहिजे, लक्षात ठेवा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला ललकारले आणि सांगितलं, औरंग्या तू म्हणतो ना मेरे बेटी का ब्याह तेरे साथ करा देता हो, ऐक 42 दिवस नाही तू 84 दिवस जरी हाल करून मला मारला ना तरी हिंदू म्हणून मरण पत्करेल, परंतु मुसलमान म्हणून जगणार नाही. आणि ते छत्रपती संभाजी महाराजांचे आपण वारसदार आहेत, लक्षात ठेवा, हे विसरू नका. धर्माच्यासाठी एकत्रित आलं पाहिजे आपण. गीता आम्हाला सांगते स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. दुसरा धर्म कितीही चांगला असेल, अरे आपली आई कुरूप आहे, आंधळी पांगळी लंगडी आहे म्हणून तिचं प्रेम काय आंधळ पांगळं असतं का? हां. बाकीच्या धर्मांनी तुम्हाला लालूच दाखवली, कोणी पैसे देतं, कोणी काय देतं, कोणी डोनेशन देतं, आमच्या धर्मात या म्हणून धर्मांतर सुरू आहे. पण एक लक्षात ठेवा, स्वतःचं धर्माचं रक्षण करत असताना मरण जरी आलं तरी पत्करा, पण परधर्म आपल्यासाठी भयावह आहे हे कायम. या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो, गाढे मामांच्या जीवनात देखील स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा आणि आस्था होती. हे का सांगतो? आज राम मंदिर झालं पण उपवास पारणे राखीला दारवंटा, याचं रक्षण किती लोकांनी केलं. पाठीमागे अनेक लोक खपली तेव्हा मला आज प्रभू रामाची दिव्य मूर्ती पाहायला भेटते आणि तिच्या चरणी नतमस्तक व्हायला भेटतं.
आज आमच्यासारखे कीर्तनकार महाराज आम्ही काहीच त्रास घेत नाही, पण आम्हाला हा जो भोगवाटा निर्माण करून दिला आहे ना, याच्याकरता अनेक वारकरी पाठीमागे खपले महाराज. हां, हरिबाबाच्या काळात काय परिस्थिती होती पांगरीची. हां, वैकुंठवासी पगार गुरुजी गेले, आज आपण सगळे नेतृत्व करतो, आध्यात्मिक नेतृत्व. वैकुंठवासी पगार गुरुजींनी हां जे उपवास पारणे केले ते विसरू शकतो आपण. हां, आपल्या गावातले एक महाराज ते तिकडं होते, हासे बाबा, त्यांनी जे उपवास पारणे केले विसरू शकतो महाराज. मला चांगलं आठवतं, आम्ही आळंदीला होतो ना, भाकरी भेटत नव्हत्या महाराज आम्हाला. 2005 साली आळंदीला गेलो. आज इतकी चांगली परिस्थिती आहे. आमच्या अगोदरचा काळ तर भयानकच होता, पण आम्ही सकाळी उठून आंघोळीला पाणी, सगळ्या कंपन्यांचं घाण पाणी आलेलं इंद्रायणीचं, त्या पाण्यात आंघोळ करावी लागायची. कुंड आहे बाजूला, भागीरथी कुंड, बादलीनं पाणी घेऊन तिथं स्नान करायचं. तिथून पुन्हा चालत चालत घरी यायचं. पाणी प्यायला नगरपालिकेचं चांगलं पाणी येत नव्हतं, आळंदी नगर परिषदचं. त्या पाण्यातलं तरंजण सगळं घाण खाली बसू द्यायची, मग वरचं पाणी प्यायचं. सकाळी मधुकरीला गेलं तर मधुकरी 1 वाजता यायची, खायला काही नाही, उपवाशी पोटानं वर टेरिसवर जाऊन वाट पाहावी लागायची चाकणकडून. मधुकरीवाला कधी येतोय, कधी गाडीतून उतरतोय, कधी येतोय, कधी येतोय. हा उपवासच आहे महाराज. हां, हे सोसावं लागतं, हे कष्ट सहन करावे लागतात. तेव्हा समाजामध्ये लोकांना वाटतं हे महाराज झाले म्हणजे असेच महाराज आहे काय ना, असं नसतं. प्रत्येकाचे कष्ट त्याच्या पाठीमागे असतात. त्यानंतर मधुकरी आली, सकाळी भाजीन मधुकरी यायची, मधुकरी खायची, त्या शिळ्या भाकरी उरवायच्या आणि संध्याकाळी तशाच ठेवायच्या, आणि मिरचीचा भुकटा आणि मीठ एकत्र करून त्या मिठासोबत त्या भाकरी, शिळ्या भाकरी खायच्या. सुतक जर पडलं पांगरीला, पगाराचं कोणी वारलं तर 10 दिवस पांगरीची मधुकरी बंद, 10 दिवस उपाशी मरायचं. 10 दिवस मधुकरी भेटत नव्हती. हां, 10 दिवस ते कोरके वाळत घातले जायचे. ते काय चुलीवर तापवायचे का, वरती टेरिसवर टाकायचे असे, खाली काहीच नाही. आणि मिरचीची भुकटी घेऊन सगळ्यांनी जाऊन बसायचं वरती, आणि कोरके आणि मिरची सोबत खायची, पाणी पिऊन गपचिप झोपायचं. कुणाला तक्रार करता येत नव्हती, कुणाला सांगता येत नव्हतं. हा मी स्वतः अनुभवलेला काळ तुम्हाला सांगतोय. हां, म्हणून तुकाराम महाराज जे बोलतात ना, उपवास पारणे राखीला दारवंठा, इथून पाठीमागच्या वारकऱ्यांनी उपवास केले, पारणं केले, आणि स्वतः जिजून हा संप्रदाय रक्षण करून ठेवला. केला भोगवटा आम्हाला गी, तुमच्या आमच्याकरता हा भोगवटा. आज एवढं सुंदर नियोजन इथं दिसतंय, हे काय आपलं श्रेय नाही, इथून पाठीमागच्या पिढ्या खपल्या त्यांचं श्रेय आहे. उपवास पारणे राखीला. आणि असं असताना देवा, मी परंपरागत दास आहे, मी काय आधुपरी नाही जो दास झालो तुझा, माझी वंश परंपरा दास मी अंकित. हां, आणि जर तू मला मोकलिता, म्हणजे तू जर इथून म्हणत असशील तुकाबाराय निघा माझ्या मंदिरातून, तर लाज कोणा, मी बोलत नाही, पण पांडुरंगा तुला लाज वाटायला पाहिजे मला इथून बाहेर काढायला. अशा अर्थाचा हा अभंग आहे. आणि एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात वरती हात करा, करा वरती हात, महिला पुरुष सगळे बाहेर उभे असलेले, यांची शूटिंग घ्या उमेश भाऊ, सगळ्यांची करा आणि मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा सरळ हात वरती करा सर्वांनी, सरळ. ताली एक साथ. हाँ,
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ टाळी टाळी निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 12:30पर्यंतच कीर्तन करायचं होतं, पण 15 ते 20 मिनटं माझ्याकडून उशीर झाला. त्याबद्दल सर्व श्रोतृमंडळींची मी दिलगिरी व्यक्त करतो. गाढे मामा हे एक दिव्य व्यक्तिमत्व होतं, आपल्यात आज नाही. खरं म्हणजे ते वयही त्यांचं जाण्यासारखं नव्हतं. खूप आनंद त्यांना होता, त्यांच्या मुलांविषयी आनंद होता, त्यांच्या कुटुंबाविषयी आनंद होता. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी JCB घेतलं. मला फोन केला मामांनी, मामा या. मामांनी फोन केला, महाराज या, तुमच्या हस्ते आपल्याला JCBचं पूजन करायचं आहे. मी दसऱ्याच्या दिवशी आलो आणि त्यानंतर मामा मला माहीत नव्हतं मामांना कर्करोग आहे म्हणून. हळूहळू मामांची तब्येत खालावत गेली आणि थेट मामा गेल्याचाच निरोप आला. त्यावेळी अंतःकरणामध्ये धस्स झालं. खरंच चांगली माणसं, वाईट माणसं जातात त्यावेळी लोकांना वाटतं गेली नाही पाहिजे, इतक्या लवकर मरायला नको, वाईट जरी असला तरी काय झालं, जगायला पाहिजे होता. पण सगळ्यांना हवाचं व्यक्तिमत्व गाढे मामा गेले, सगळ्यांच्या हृदयाला चटका लावून गेले. सगळ्या पांगरी गावामध्ये जी उणीव आणि पोकळी निर्माण झाली गाढे मामांच्या जाण्यानं, मला नाही वाटत पुन्हा कधी ती उणीव आणि पोकळी भरून निघेल. म्हणून मामांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. मामांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा अधिकार नाही आहे, कारण मामा हे सर्व दृष्टीनं ज्येष्ठ होते, सर्व दृष्टीनं श्रेष्ठ होते. खरं म्हणजे एकच प्रार्थना आपण या ठिकाणी करूयात की हा अभंग जसा आपण सेवेकरता निवडला, कचेश्वर मामा असतील, सोपन काका असतील, यांनी एकच केलं पाहिजे की माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. त्यांच्या लौकिक प्रॉपर्टीचे वारसदार तर तुम्ही झालात, त्यांच्या जमिनीचे, घराचे, गाड्या, घोड्या, ट्रॅक्टर, JCB सगळा वारसा तुमच्याकडे आलाच, परंतु पारमार्थिक जो वारसा आहे पंढरीनाथ मामांचा, तो वारसा आपण स्वीकारलाच, पण तो आजच पुढे चालत राहावा अशी प्रार्थना करतो. आपल्याच गावामध्ये दिलीप भाऊंनी आपल्याला वारकरी शिक्षण संस्थेकरता जागा दिली आणि त्या जागेची खरेदी करण्याकरता गाढे मामा माझ्यासोबत होते. माझ्या खिशात पैसे नव्हते. गाढे मामा आणि आत्माराम भाऊ म्हणाले की आता खरेदीसाठी लागणारे जे पैसे ते तुम्ही नाही द्यायचे, आम्ही 2 जणं देणार आहे. आणि त्या दोघांनी खरेदीसाठी लागणारे जेवढे काही पैसे होते जागेच्या, ते सगळे या दोघांनी दिले. गाढे मामा खऱ्या अर्थानं अग्रेसर होते. त्याचवेळी मला वाटलं की मामांचा वारसा 100% जो औदार्याचा वारसा होता तो कचेश्वर मामा चालवतात. म्हणून सगळीच मंडळी मामांवर प्रेम करणारी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गोरख मामा असतील, ही सगळी मंडळी, विलास आप्पा आहे, तुम्ही जोरे पाटील ना, हां पठारे पाटील, अजून आमचे माऊली आहेत, आपले संदीप महाराज आहेत, आदरणीय आत्माराम भाऊ, ही सगळीच मंडळी, बाबासाहेब भाऊ, संपत भाऊ. आता तुम्ही सगळे माझ्याहीपेक्षा खूप क्लोज होता मामांच्या, त्याच्यामुळे मामांचं अंतरंग माझ्याहीपेक्षा तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. कृष्णाभाऊ घुंबरे या ठिकाणी आहेत आणि आपल्या तालुक्याचं युवा नेतृत्व, वारकरी संप्रदायावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, केव्हाही उदय भाऊंकडे जा आणि म्हणा की आम्हाला वारकरी संप्रदायाचं असं काम करायचं आहे, तुम्ही काही योगदान द्याल का. उदय भाऊ कधी म्हटले नाही, त्यांच्या नावातच उदय, मावळत कधीच नाही उदय भाऊ. आणि म्हणून उदय भाऊंना पण खूप खूप धन्यवाद देतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आमचे सुभाषजी पगार आहेत, सगळीच गावातील सगळं भजनी मंडळ, या सगळ्या भजनी मंडळाकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी वाजवा. का वाजवायचे ते मी तुम्हाला सांगतो. आता यांनी मामांच्या प्रत्येक मासिक पुण्यस्मरणाला इथं येऊन भजन केलेलं आहे. प्रत्येक स्वतःहून येऊन भजन केलं, जमत नसेल तर दुसऱ्या दिवशी येऊन भजन केलं, बरोबर ना. त्या दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी येऊन भजन केलं, पण भजन केलं या सगळ्यांनी. त्याद्वारे जे पुण्य निर्माण झालं ते पुण्य मामांच्या पवित्र स्मृतीस समर्पित होईल. सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, चुकून हुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. आदरणीय माऊली महाराज या लेकराकरता टाळी वाजवा एकदा सगळ्यांनी. किती महाराज, हा भोगवाटा तुम्हाला जो प्राप्त झाला ना, याच्याकरता डवरी गुरुजी खपले, वैद्य बाबा खपले, तेव्हा उपवास पारणं केलं म्हणून तुम्हाला आज इतक्या चांगल्या साऊंड सिस्टीमा मिळाल्या, नाही तर एकाच भोंग्यावर कार्यक्रम चालायचे. रिणाकांत दादा तुम्हाला धन्यवाद.
आदरणीय आमचे किसन नाना म्हणजे आपल्या परिसरातलं असं एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. कोणीही बोलवा, कधी फोन करा, प्रवचन असेल, कीर्तन असेल, आढेवेढे न घेता गायनाची सेवा असेल, लगेच फोन केल्या बरोबर उपस्थित राहतात आणि परिसराची सेवा करतात. नाना तुम्हाला धन्यवाद. आदरणीय आमचे नवनाथ महाराज आहेत, शुभम महाराज आहे, शरद महाराज, दोनही चोपदार फूल घेऊन आलेले बाबा. 14 फेब्रुवारी लांब आहे, अजून थांबा. तुम्हाला पण धन्यवाद देतो बाबा. असो झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल हो करा क्षमा करा